हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 21 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप खूप भारी होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये एकीकडे शौर्य आणि ऊर्जाचा तुफान रोमांस सुरू होता. शौर्याने ऊर्जाला एक अतिशय सुंदर असा वेस्टर्न ड्रेस दिला. ऊर्जा या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि शौर्य तिच्यावर पूर्णपणे फिदा झाला होता. या दोघांनी खूप एन्जॉय केला. पण इकडे विक्रांतच्या गुंडांनी चक्क तीर्थाला किडनॅप केलंय आणि आज तीर्थाशी लग्न करायचं असं विक्रांतने ठरवलंय. ऊर्जाला ही गोष्ट कळली आहे आणि ऊर्जाने शौर्यला सांगितलंय तीर्था किडनॅप झाली आहे, आपल्याला आत्ताच्या आत्ता जावं लागेल. त्यामुळे शौर्यला सुद्धा जबर धक्का बसलाय. मग ऊर्जा आणि शौर्य विक्रांत आणि तीर्था यांच्यापर्यंत पोहोचू शकतील का? विक्रांत आणि तीर्थाचं लग्न थांबवू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कुमुदिनी आजी आणि विजया या दोघी किचनमध्ये असतात आणि आजी ही विजयाला म्हणते, विजया, तुझी एवढी चिडचिड का होतीये ना, ते मला चांगलंच कळतंय. विजया काहीच बोलत नाही आणि मग आजी तिच्या मनात असलेलं सगळं काही बोलते. आजी म्हणते, विजया, मी तुझ्यावर जबाबदारी सोपवली होती शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नानंतरचे सगळे विधी करण्याची, परंतु तू मला खूप निराश केलंय. मला सगळं कळतंय. तू ऊर्जाचा जो गृहप्रवेश करून घेतला होता तो सुद्धा नाईलाजाने, पण त्यानंतर ऊर्जा आणि शौर्याने आपला संसार सुरू करू नये यासाठी तू खूप सारे प्रयत्न केले. एकतर त्यांच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा करायचीच नाही असं तू ठरवलं होतं. शेवटी ती पूजा मी स्वतः पुढाकाराने करून घेतली. विजया म्हणते, पण आईसाहेब, तुम्ही असं का बोलताय? मी असं काहीच केलेलं नाहीये. तर कुमुदिनी चिडून म्हणते, विजया, माझे हे जे केस पांढरे झालेत ना, ते उन्हामध्ये उभे राहून नाही झाले. तेवढा अनुभव आहे, तेवढं वर्ष जगले मी, म्हणून हे केस पांढरे झाले आहेत. ते तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. विजयाचं बोलतीच बंद होते आणि मग कुमुदिनी आजी सांगते, पुढे मी तुला ऊर्जा आणि शौर्याच्या देवदर्शनासाठी सगळं करायला सांगितलं की ते सगळं तू प्लॅन कर, परंतु ते तू पुढे पुढे ढकलत होती. त्या दोघांचं देवदर्शन होऊच नये, त्या दोघांनी एका खोलीत शिफ्ट होऊन आपल्या संसाराला सुरुवात करूच नये असा तुझा प्लॅन होता. पण ते देवदर्शन मी प्लॅन केलं. तेथे सुद्धा पूजा सुरू असताना तुझं लक्ष नव्हतं, तुझा मूड नव्हता. हे काय माझ्या लक्षात आलं नव्हतं का? माझ्या सगळं लक्षात आलं होतं. विजया आजीकडे रागारागाने पाहते. त्यानंतर आजी तिला ठणकावून सांगते, आणि काल तू जे काही केलंस ते तर अतिशय चुकीचं केलंस. मला मान्य आहे की माझी तब्येत बिघडली होती, पण रात्रभर माझी सेवा करण्याची काही गरज नव्हती आणि डॉक्टरांनी हे सांगणं शक्यच नाहीये की मला हार्ट अटॅक येऊ शकतो, त्यामुळे माझी काळजी घ्यायला कुणीतरी थांबायला हवं. हे सगळं तू खोटं बोललीस कारण तुला ऊर्जाला शौर्यापासून दूर करायचं होतं. विजयाला कळतच नाही आजीला हे सगळं कसं समजलं. आजी म्हणते, म्हणून मला तडकाफडकी हा निर्णय घ्यावा लागला आणि ऊर्जा आणि शौर्याला हनीमूनला पाठवावं लागलं. विजया खूप दुःखी होते, चिडते आणि तेवढ्यात आजीला शौर्याचा कॉल येतो. आजी म्हणते, पहा, त्याचाच कॉल आलाय. 100 वर्ष आयुष्य आहे तरी सुद्धा विजया तोंड वाकडं करते. आता तिच्याच मुलाला 100 वर्ष आयुष्य म्हटल्यावर ती तोंड का वाकडं करते तिचं तिलाच माहीत. मग आजी कॉल उचलते आणि स्पीकरवर ठेवते आणि शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही आजीशी बोलत असतात. आजी, आम्ही येथे पोहोचलोय आणि एक नंबर कमाल जागा आहे. खरंच तू खूप भारी आहे, खूप गोड आहेस. आजी विचारते, तुमचा प्रवास तर ठीक झाला ना? शौर्य आणि ऊर्जा सांगतात, हो, प्रवास ठीक झालाय, काहीही अडचण नाहीये आणि येथे आल्यावर आमचं स्वागत तर खूपच छान झालं. तर आजी म्हणते, हो, ते तर होणारच होतं. मी सगळं त्यांना प्लॅन करायला सांगितलेलं होतं. विजया हे सगळं ऐकत असते आणि शौर्य म्हणतो, आता आहे ना, मी फक्त मॉमला एकदा फोन करून सांगतो की आम्ही येथे सुखरूप पोहोचलो आहोत. तर आजी सांगते, अरे विजया माझ्या बरोबरच आहे, ती सगळं ऐकतीये. तिला सुद्धा काळजी वाटत होती की तुम्ही वेळेवर पोहोचला की नाही. आता तुम्ही सुखरूप पोहोचलाय ना, तर तिचा जीव सुद्धा भांड्यात पडेल. शौर्य आणि ऊर्जा बाय बाय करतात आणि फोन कट करतात. शौर्य आणि ऊर्जासाठी मस्त चहा आणि खारी आलेली असते आणि या दोघांना ती खायची असते. इकडे आजी ही विजयाला ठणकावून सांगते, विजया, तू मला खूप निराश केलंय. तुझ्यासारखी समजदार मुलगी इतकं टोकाचं, इतकं चुकीचं कसं वागू शकते ना, तेच मला कळत नाहीये. मला मान्य आहे
ऊर्जाबद्दल तुझ्या मनात काही गैरसमज असतील, तुझ्या मनामध्ये जो आसूड आहे तो सगळा दूर ठेव. तुझ्या मनातील असूया आता काढून टाक. ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि एकमेकांसाठी त्यांनी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घातलाय. त्यामुळे जर तुला असा गैरसमज असेल की तू त्या दोघांना वेगळं करू शकते, ऊर्जा आणि शौर्याला वेगळं करू शकते, मग शौर्याचं त्या अर्पिताबरोबर लग्न लावून देऊ शकते, तर असं कधीच होणार नाहीये आणि त्या दोघांना वेगळं करणं अशक्य आहे, एवढं लक्षात ठेव. विजयाला खूप राग येतो. आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. आता हे सगळे बालिश प्रकरणं थांबव. तू जे बालिश प्रयत्न करते ना त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचे, ते कधीही यशस्वी होणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून आजी तेथून निघून जाते. पण विजयाच्या डोक्यात काही प्रकाश पडेल असं वाटत नाही, कारण ती एक नंबरची मूर्ख आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि इकडे दुसरी वेडी म्हणजेच अर्पिता तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये उभी असते आणि विचार करते, हा विक्की कोठे गेला असेल, काय माहीत. सकाळी बाबांना सुद्धा माहीत नव्हतं आणि मला सुद्धा नाही सांगून गेलाय की हा नेमका गेलाय तरी कुठे कुठे गेला असेल हे त्यालाच विचारते. असं म्हणून अर्पिता ही विक्रांतला कॉल करते आणि इकडे विक्रांत त्याच्या गाडीत बसलेला असतो. त्याच्या हातात मंगळसूत्र असतं. आज तीर्थाशी लग्न करायचंय आणि तिच्या गळ्यात जे मंगळसूत्र घालायचंय तेच मंगळसूत्र तो पाहत असतो. खूप खुश असतो. तेवढ्यात अर्पिताचा कॉल त्याला येतो. तो फोन उचलतो आणि म्हणतो, बोल. अर्पिता त्याला विचारते, अरे विकी तू कोठे आहेस? तर विक्रांत विचारतो, काय झालं, तू कशाला विचारतीयेस? तर अर्पिता म्हणते, अरे बाबा तुला शोधत होते, आज मीटिंग होती ना, तुला त्या मीटिंगला जायचं आहे. तर विक्रांत म्हणतो, त्यांचं तर रोजचंच आहे, तू त्यांना काही सांगितलं नाही ना मी कुठे कुठे जातोय? अर्पिता म्हणते, अरे नाही नाही, मी त्यांना काही सांगितलेलं नाही आहे, पण तू काही चुकीचं करू नकोस बरं का. विक्रांत हा अर्पिताला सांगतो, मी काही चुकीचं करणार नाही आहे, जे होईल ना ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच होईल. आणि विक्रांत फोन कट करतो. अर्पिताला आठवतं की आज सकाळी काय घडलं होतं. विक्रांत हा पैशांनी भरलेली बॅग घेऊन घरातून पळून जात होता. तेवढ्यात अर्पिता आणि विक्रांतची धडक होते आणि विक्रांतच्या या बॅगमधून पैशांचं एक बंडल खाली पडतं. अर्पिता विचारते, विक्रांत एवढे पैसे घेऊन तू कुठे चाललायस? विक्रांत सांगतो, त्याच्याशी तुला काही घेणं देणं नाहीये आणि हे पप्पांना बिलकुल नाही सांगायचं. अर्पिता म्हणते, विक्रांत तुला जे करायचं ते कर, पण असं काही करू नको ज्यामुळे माझ्या आणि शौर्याच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम येईल. विक्रांत अर्पितावर चिडत नाही, उलट प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, अर्पी मला माहिती आहे मी तुझ्यावर नेहमी चिडचिड करत असतो, तुला वाईट साईड बोलतो, पण शेवटी तू माझी बहीण आहे. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू काळजी करू नको. गरज पडली ना तर मी त्या शौर्याला उचलून आणेल आणि जबरदस्तीने त्याचं आणि तुझं लग्न लावून देईल. आणि आज त्या दृष्टीनेच मी एक प्रयत्न करतोय असं समज. तुझ्या ह्या भावावर विश्वास ठेव. असं म्हणून विक्रांत पैसे घेऊन तेथून निघून जातो. अर्पिताला सुद्धा असं वाटतं की विक्रांत नक्कीच तिच्यासाठी काहीतरी चांगलं करेल. अर्पिताला हे सगळं आठवतं आणि अर्पिता विचार करते, मला एवढी तर गॅरंटी आहे की विक्रांत नक्कीच असं काही करणार नाही ज्यामुळे माझ्या आणि शौर्याच्या लग्नात काही प्रॉब्लेम येईल. आणि बाबांनाही सांगायची गरज नाही आहे. बाबांना आज ना उद्या कळणारच आहे की विक्रांतने काय केलंय, तो एवढे पैसे कशासाठी घेऊन गेलाय. असा विचार करून अर्पिता तिच्या आमदार बापाला काहीच विक्रांतबद्दल न सांगण्याचा निर्णय घेते. आणि इकडे शौर्य आणि ऊर्जाची चहा आणि खारी खाऊन होते आणि मग शौर्य हा ऊर्जाला चक्क एक गिफ्ट देतो. ऊर्जा विचारते, शौर्य आणखीन एक सरप्राईज, तू हे सगळं कधी करतोस? तुझ्याकडे एवढा वेळ तरी आहे का? काल तू मला नेकलेस दिला, त्यानंतर पैंजण दिले, ती साडी दिली, त्या बांगड्या दिल्या, ते कानातले दिले आणि आज पुन्हा एकदा गिफ्ट. हे सगळं तू कधी करतोस? शौर्य सांगतो, माझ्या बायकोसाठी मी काहीही करू शकतो. ऊर्जा विचारते, वेळ कधी भेटला? आपण येथे येणारे हे तुला कसं कळलं? शौर्य सांगतो, आपल्याकडे 1 तास तर होता, त्या 1 तासात जग इकडचं तिकडे होऊ शकतं. आजकाल सगळं काही होतं. ऊर्जा म्हणते, हो माहिती आहे सगळं काही होतं, पण मला खूप वाईट वाटतं. मी तुझ्यासाठी काहीच करत नाही, तुझ्यासाठी एकही गिफ्ट घेत नाही. तर शौर्य म्हणतो, त्यात काय वाईट वाटायचं? वाईट वाटून घेऊ नकोस. माझं गिफ्ट तेच तुझं गिफ्ट आणि माझं गिफ्ट ॲक्सेप्ट केलं तेच माझं तुझ्यासाठीचं गिफ्ट असतं. त्यामुळे हे गिफ्ट उघडून पहा. ऊर्जा हा बॉक्स उघडून पाहते तर यामध्ये एक अतिशय सुंदर असा पिंक रंगाचा वेस्टर्न शॉर्ट ड्रेस असतो. ऊर्जा खूप खुश होते आणि शौर्य तिला हा ड्रेस ओपन करून दाखवतो. तर हा एवढा शॉर्ट ड्रेस पाहून ऊर्जाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ऊर्जाच्या चेहऱ्यावर 12च वाजतात. शौर्य विचारतो, काय झालं ऊर्जा, तुला हा ड्रेस नाही आवडला का?
ऊर्जा म्हणते, अरे नाही, ड्रेस खूप छान आहे, खरंच मला खूप आवडला. पण शौर्य, मी असे ड्रेस कधी घालत नाही रे, म्हणजे आजपर्यंत कधी घातलेच नाही आणि मी त्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे. तर शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, तुला काय वाटतं, मी तुझ्यासाठी असले तसले कपडे घेऊन येईल का? तर ऊर्जा म्हणते, नाही तसं नाही, पण शौर्य, आजपर्यंत मी असे कपडे कधी घातलेच नाही आहे ना, तर मी ते घालण्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जा, आपण दोघे येथे हनीमूनला आलोय, आपण दोघेच आहोत आणि येथे सुद्धा तू दिवसभर साडी नेसूनच फिरणार आहेस का? नाही ना, त्यामुळे मी हा ड्रेस तुझ्यासाठी घेतला आहे. येथे माझ्यासमोर तू हा ड्रेस घालू शकतेस. पण ऊर्जा अजूनही कम्फर्टेबल नसते. शौर्य तिला म्हणतो, मी खूप प्रेमाने तुझ्यासाठी हा ड्रेस आणलाय आणि तू या ड्रेसमध्ये खरंच खूप छान दिसशील. प्लीज तू हा ड्रेस घाल. ऊर्जा म्हणते, पण शौर्य, हा ड्रेस घालावेच लागेल का? आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे ना? शौर्य म्हणतो, चालेल ना मग. आपण बाहेर फिरायला सुद्धा जाऊ. ऊर्जा म्हणते, हो, पण शौर्य म्हणतो, पण वगैरे काही नाहीये. चल, आपण हा ड्रेस घालूया, ट्राय करून पाहूया. ऊर्जा खूप लाजते आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण शौर्य तिचा हात पकडतो, तिला जवळ खेचतो. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात. ऊर्जा विचारते, आता काय आहे? शौर्य म्हणतो, आता तू बस, तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. हे ऐकून ऊर्जाला आश्चर्य वाटतं. शौर्य हा क्षणभर बाहेर जातो आणि त्याने उशीखालीच एक गिफ्ट ठेवलेलं असतं, हे गिफ्ट घेऊन येतो. ऊर्जा विचारते, आता काय? शौर्य तिला हे गिफ्ट उघडून दाखवतो, तर यामध्ये चक्क मेहंदीचे कोन असतात. ऊर्जा विचारते, शौर्य, तुम्हाला मेहंदीचा कोन गिफ्ट देतोय? शौर्य म्हणतो, हो, मेहंदीचा कोन. ऊर्जाला काही कळतच नाही आणि मग शौर्य तिला समजावून सांगतो. ऊर्जा, नॉर्मली जे कपल्स हनीमूनला जातात ते लग्नानंतर लगेच जातात. त्यामुळे त्या नवरी मुलीच्या हातावरची जी मेहंदी असते ती तशीच असते. ते दोघे जेथे कोठे फिरतात, जे काही एकत्र एन्जॉय करतात, त्यात त्या मेहंदीचा सुवास हळूच दरवळत असतो. पण आपल्या बाबतीत तसं झालं नाही. आपल्या लग्नानंतर खूप वेळमध्ये गेला, तुझ्या हातावर आता मेहंदीसुद्धा नाही आहे आणि मला तुला तो प्रत्येक अनुभव द्यायचा आहे, जो प्रत्येक मुलीला हवा असतो. एखाद्या नवी नवरीसारखा मला तुला हा फील द्यायचा आहे. त्यामुळे मी हा मेहंदीचा कोन आणला आहे. हे सगळं ऐकून ऊर्जाला खूप आश्चर्य वाटतं आणि शौर्य तिचा किती विचार करतो, त्याची किती स्वप्न आहेत, हे सगळं पाहून ऊर्जा इमोशनल होते. शौर्यकडे पाहतच राहते. शौर्य म्हणतो, मला जमेल तशी मी स्वतः तुझ्या हातावर ही मेहंदी काढणार आहे आणि खरंच मला तुझ्याकडून हेच गिफ्ट हवं आहे, की मी तुझ्याबद्दल जे काही स्वप्न पाहिली आहेत, ती सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. तुझा आनंद हेच माझं गिफ्ट असेल. ऊर्जा खूप इमोशनल होते. शौर्यकडे एकटक पाहतच राहते आणि एकदम आनंदाने, उत्साहाने आपले दोन्ही हात पुढे करते. शौर्य खूप खुश होतो आणि मग लगेचच तो ऊर्जाच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात करतो. आता शौर्य हा काय आर्टिस्ट नाही आहे, त्याला नीट मेहंदी काढता येणार नाही आहे. तरीसुद्धा शौर्य हा आपल्यासाठी एवढं काही करतोय, हे पाहून ऊर्जा खूप इमोशनल होते. तिला खूप छान वाटतं. बॅकग्राऊंडमध्ये सुंदर टायटल सॉन्ग सुरू होतं आणि शौर्य ऊर्जाच्या हातावर मेहंदी काढत असतो आणि ऊर्जाला शौर्यबरोबर लग्नाच्या आधी घालवलेले सगळे क्षण आठवतात. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडेच पाहत असतात. शौर्य ऊर्जाच्या हातावर छोटीशी गोल मेहंदी काढतो आणि विचारतो, जमली आहे का? ऊर्जा म्हणते, खूप छान. मग शौर्य तिच्या दुसऱ्या हातावर सुद्धा मेहंदी काढतो आणि ही मेहंदी पाहून ऊर्जा खूप इमोशनल होते. शौर्य म्हणतो, जमलीये जमलीये, चल आता आपण सेल्फी काढूया. मग शौर्य मोबाईल घेऊन येतो आणि ऊर्जा छान छान पोज देते आणि हे दोघे सेल्फी काढतात. मग शौर्य तिच्या हाताची सेल्फी काढतो, तिच्या हाताच्या मेहंदीचा फोटो काढतो. हे दोघे खूप खुश असतात. ऊर्जा शौर्यकडे डोळ्यात पाणी आणून पाहतच राहते. शौर्य विचारतो, काय? ऊर्जा म्हणते, काय नाही. आणि हे दोघे खूप खुश असतात. शौर्यने खरंच ऊर्जाला एकदम सुंदर सरप्राईज दिलेलं असतं. असं सरप्राईज कोणत्याही नवऱ्याने बायकोला कदाचित कधीही दिलेलं नसेल. आणि मग थोड्या वेळानंतर ऊर्जा रूममध्ये एरझऱ्या मारत असते आणि शौर्य निवांत खुर्चीवर बसलेला असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य, मेहंदी कधी वाळणार? कधी आपण बाहेर फिरायला जाणार? शौर्य विचारतो, पण तुला बाहेर कशाला जायचंय? आपण आपल्या हनीमूनला आलोय. मला तर ही रूम सोडून कोठेच जायचं नाहीये. ऊर्जा म्हणते, नाही नाही, मला बाहेर फिरायला जायचंय. बाहेर रिसेप्शनवर ना एक ब्रोशर होतं. त्यामध्ये येथे आजूबाजूला असलेल्या सगळ्या ठिकाणांबद्दल सांगितलंय. येथे आजूबाजूला खूप भारी भारी स्पॉट आहेत, मला ते सगळे पाहायचे आहेत. पण शौर्यला रूममध्येच रोमांस करायचा आहे, त्याला काही बाहेर जाण्याची इच्छा नसते. ऊर्जा म्हणते,
कधी तुझी ही मेहंदी सुकायची, कधी मी जाणार बाहेर. तर शौर्य म्हणतो, आपण एक काम करूया, तुला आहे ना आता हातावर मेहंदी आहे म्हणून ड्रेस चेंज करता येत नाहीये, मग मी तुला चेंज करण्यासाठी मदत करतो. ऊर्जा म्हणते, हो चालेल ना. तेवढ्यात ऊर्जाच्या लक्षात येतं की शौर्य काय बोलतोय. ऊर्जा म्हणते, नाही नाही, काही गरज नाहीये, मी माझं माझं चेंज करेल. शौर्य म्हणतो, असं कसं, आत्ता तर तू हो म्हणाली होती, चल मी तुला चेंज करून देतो. ऊर्जा म्हणते, नाही म्हणाले ना. आणि शौर्य हा ड्रेस हातात घेतो आणि म्हणतो, हा ड्रेस मी तुझ्यासाठी आणलाय, तो मीच तुला चेंज करून देणार. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मी माझा माझा चेंज करेन. ऊर्जा हा ड्रेस हातात घेते. शौर्य म्हणतो, अगं त्याला मेहंदी लागेल. ऊर्जा म्हणते, नाही लागणार. आणि मग ऊर्जा ही संपूर्ण रूमभर धावायला लागते. शौर्य तिच्या मागे मागे पळत असतो. पण ऊर्जा म्हणते, नाही, हा ड्रेस मीच चेंज करणार, तू मला चेंज करून द्यायचा नाही. आणि हे दोघेही पकडापकडी खेळत असतात. शौर्य हा ऊर्जाला पकडतो आणि म्हणतो, हा ड्रेस तर मीच तुला चेंज करून देणार, तू स्वतः चेंज करायचा नाही. ऊर्जा खूप लाजते, शौर्यला जोरात पोटात देते. शौर्य हा पोट पकडून बसतो आणि ऊर्जा ही चेंज करायला वॉशरूममध्ये निघून जाते. आणि इकडे पक्या मोकाशी हा तीर्थाच्या कॉलेजबाहेर तिची वाट पाहत असतो. कधी एकदा तीर्था बाहेर येते आणि तिला मी किडनॅप करतो यासाठी त्याचा प्लॅन सुरू असतो. आणि तो कॉलेजबाहेरच वाट पाहत असतो विक्रांतने सांगितल्याप्रमाणे. थोड्या वेळानंतर शौर्य हा मस्त रेडी होऊन कपडे वगैरे चेंज करून आरशासमोर उभा असतो आणि म्हणतो, ऊर्जा चल लवकर, किती वेळ लागतोय आवरायला. तसं तर कोर्टात जायचं असलं की लगेच तयार होते, आज माझ्याबरोबर बाहेर जायचंय, मग एवढा वेळ लागतोय का तुला, चल लवकर. शौर्य त्याचा भांग पाडत असतो. शौर्य हा आयुष्यात कधी भांग पाडत असेल असं तर त्याच्या केसांना पाहून वाटतच नाही. आणि तेवढ्यात ऊर्जा शौर्यने दिलेला हा वेस्टर्न ड्रेस घालून येते आणि शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो. ऊर्जाने हाय हील्स घातलेले असतात आणि मग शौर्य तिच्याकडे पाहतो तर आयुष्यात पहिल्यांदाच कदाचित ऊर्जाने असा वेस्टर्न शॉर्ट ड्रेस घातलाय आणि शौर्याने तर तिला पहिल्यांदाच या ड्रेसमध्ये पाहिलंय. ऊर्जा खूप अनकम्फर्टेबल असते, लाजत असते. हा ड्रेस खाली ओढून ओढून आणखीन लांब करण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत असते. शौर्याच्या नजरेला नजर द्यायची सुद्धा तिची हिंमत होत नाही. पण शौर्य हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. शौर्य ऊर्जाजवळ येतो आणि म्हणतो, ओ मॅडम, कोण आहे तुम्ही. ओ, माझी बायको आली ना तर प्रॉब्लेम येईल बरं, जा रूम बाहेर. ऊर्जा म्हणते, काय शौर्य, काय चेष्टा करतोय. तर शौर्य म्हणतो, अरे बापरे, माझ्या बायकोसारखं तुम्हाला बोलता सुद्धा येतो, आवाज पण सेम टू सेम हो, सेम टू सेमच दिसता तुम्ही माझ्या बायकोसारख्या. ऊर्जा म्हणते, बस झाली ना चेष्टा. शौर्य म्हणतो, अरे तुम्ही तर माझी बायकोच आहे. ऊर्जा, तू. शौर्य हसू लागतो. ऊर्जा म्हणते, शौर्य, हा ड्रेस, तुला खरं सांगू का, ड्रेस खूप छान आहे, पण मला खूप ऑकवर्ड होतंय आणि हा ड्रेस घालून आपण बाहेर जायचं का. शौर्य म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे. ऊर्जा म्हणते, नको नको, बाहेर नको जायला. शौर्य म्हणतो, मग ते तर आणखीनच छान आहे, मी तर तुला आधीच म्हणत होतो, आपण या रूममध्ये जाऊया, कुठेही बाहेर फिरायला जायला नको. ऊर्जा म्हणते, नाही, बाहेर फिरायला जाऊया, पण मी चेंज करून येते, मी साडी नेसून येते, मग आपण बाहेर फिरायला जाऊया. शौर्य म्हणतो, नाही, एकतर या ड्रेसमध्ये बाहेर यायचं किंवा मग रूममध्येच राहायचं. ऊर्जा म्हणते, असं काय करतोय, किती ऑकवर्ड वाटते हे. शौर्य म्हणतो, ऊर्जा तुला काय वाटतं, तुला कधी मी ऑकवर्ड वाटू देईल का. नाही, कधीच नाही. आणि आपण कुठे बाहेर नाही जात आहोत, या रिसॉर्टचं एक प्रायव्हेट गार्डन आहे, तेथे फक्त आपण दोघेच असू, आपण दोघेच तेथे जातोय. हे ऐकून ऊर्जा खूप खुश होते आणि म्हणते, म्हणजे तू मला हे सांगितलं नाही. शौर्य म्हणतो, तुला मी सांगितलंय ना, आज मी तुला सगळे सरप्राईजेस देणार आहे. ऊर्जा खूप लाजते. शौर्य तिला प्रेमाने जवळ घेतो, तिचा हात हातात घेतो. ऊर्जालाही आनंद झालेला असतो की मला शौर्याची इच्छा पूर्ण करता आली, हा ड्रेसही घालता आला आणि आता प्रायव्हेट गार्डनमध्ये कुणीही नसेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे मस्त रोमांस करताय आणि त्यांचा रोमांस प्रेक्षकांनाही आवडतोय, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. एकीकडे ऊर्जा आणि शौर्याचा हनीमून जोरात सुरू असेल आणि दुसरीकडे हा पक्या चक्क तीर्थाला किडनॅप करणार आणि विक्रांत चिडून म्हणेल, माझा आजपर्यंत जेवढा अपमान झालाय त्या सगळ्या अपमानाचा मी बदला घेणार. आज माझं आणि तीर्थाचं लग्न होणार, पाहतोच मी कोण मला थांबवतंय.
आणि ऊर्जा आणि शौर्य हे पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतील, त्याच वेळेस शौर्याचा मोबाईल वाजेल. शौर्य म्हणेल, नक्की आजी किंवा मॉम असतील, फोन नाही उचलायचा, डिस्टर्ब नाही व्हायचं. पण ऊर्जा फोन उचलणार आणि तिला समोर जे काही कळेल ते ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीन सरकणार. ऊर्जा म्हणेल, शौर्य आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी निघावं लागेल. शौर्य म्हणेल, काय बोलतेस तू हे? आपलं हनीमून सुरू आहे, मी नाही कुठे जाणार आहे. ऊर्जा त्याला सांगेल, शौर्य तीर्थाला कुणीतरी किडनॅप केलंय. हे ऐकून शौर्यलाही जबर धक्का बसणार. मग आता वेळ खूप कमी आहे आणि जर तीर्था विक्रांतबरोबर आहे ही गोष्ट कळली नाही तर तीर्थ आणि विक्रांतचं लग्न होणार. मग पुढे काय होईल हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.